आजच्या झपाट्याने बदलणारी जीवनशैली स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवणे आव्हानात्मक आहे। वेळेअभावी अनेक वेळा व्यायाम किंवा योगासने करता येत नाही। अशा परिस्थितीत अनेक लोक वेगवेगळ्या पद्धती शोधतात। आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारातही सुधारणा केली पाहिजे। अनेक लोक खजुराचा वापर जेवणात करतात। खजुरामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, यामुळे कॅन्सर सारखे आजार दूर राहतात। हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम मानले जाते। आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत। ते काय आहेत याविषयीची माहिती आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खजूर या ड्रायफ्रुट्सबद्दल माहिती घेणार आहोत। खजूर हा खरं तर आपल्या इथला उत्पादित न होणारा ड्रायफ्रुट्स आहे। हे सगळे मिडल ईस्टमध्ये तयार होतात, पण ओला खजूर खाण्याचे खूप फायदे आहेत। खजूर हा अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो। त्याचबरोबर खजुराने बद्धकोष्ठता कमी होते, तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रण आलं की ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो। त्याचबरोबर रक्तातली साखर कमी होण्यासाठी खजुराची म्हणजे उपयोग होतो। ज्या लोकांना डायबिटीस मध्यम स्वरूपाचा आहे आणि खूप तीव्र प्रकारे गोड खायची इच्छा होते, अशा लोकांनी खजूर 1-2 खजूर सकाळी नाश्त्यानंतर किंवा ड्राय खजूर ज्याला आपण खारीक म्हणतो ही खाल्ली तरी हरकत नसते, कारण त्याच्यात जे अंतर्भूत असणारी साखर असते ही तितकीशी हानिकारक नसते। त्याच्यामुळं गोड खाल्ल्याचं समाधानही मिळतं आणि इतर जे साखर टाकलेले किंवा गूळ टाकलेले गोड पदार्थ असतात हे खाण्यापासून आपण दूर राहतो। खजूर बऱ्याच वेळा आपल्याकडं जो मार्केटमध्ये खजूर येतो हा बाहेरच्या देशातून आल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात आणला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं रिपॅकिंग केलं जातं। त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्याच्यात काही कॉन्टॅमिनेशन असण्याची शक्यता असते। त्यामुळे खजूर सपोज मुलं काही हॉस्टेलला असतात किंवा लहान मुलं आहेत की ज्यांच्या 10 वर्षाच्या पुढचं मुलं आहेत, त्यांना थोडे पौष्टिक हे करायचं असेल तर खजुराचे लाडू, खजूर हे तुपात भाजून त्याच्यामध्ये तुम्ही खोबरं किंवा बदाम टाकून त्याचे छोटे छोटे लाडू करून 1-2 लाडू जर खायला दिले तर हा सगळ्यात चांगला पौष्टिक आहार होऊ शकतो। त्याच्यामुळं बलवर्धता होते। खजुरातून फायबर्स आणि प्रोटीन्सही मिळतात आणि गोड असल्यामुळं मुलं सहजासहजी खातातही। खजुराचा अजून एक फायदा म्हणजे अँटीऑक्सिडंट, त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते। तुम्ही रात्रभर दुधामध्ये उकळून गार केलेल्या दुधामध्ये खजूर भिजवून ते जर सकाळी दूध प्यायला दिलं तर त्याला छानसा असा कॅडबरी फ्लेवर येतो। म्हणजे तुम्ही जे आपण बऱ्याच वेळा लहान मुलं दूध पित नाहीत म्हणून आपण त्याच्यामध्ये बोर्नव्हिटा किंवा हॉर्लिक्स असं ॲड करतो, त्याच्याऐवजी हे दूध जर दिलं तरी मुलं अगदी आनंदाने पितात। त्यामुळं खजूर हा स्वस्तात सहजासहजी अवेलेबल होणारा एक चांगला पौष्टिक आणि गोड असा पदार्थ आहे की जो ज्यांना मध्यम स्वरूपाचा मधुमेह आहे अशा रुग्णांसाठी सुद्धा फायदेशीर आहे। धन्यवाद। खजुराच्या दररोज सेवनाने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, त्याचप्रमाणे आरोग्यासंबंधीच्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते, अशी माहिती डॉक्टर शशिकांत कदम यांनी दिली। पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी।